एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे बडीशेप, 2 मोठे चमचे राई, 1 छोटा चमचा मेथीदाणे आणि 10 ते 12 काळी मिरी 1 मिनिटभर गरम करून घ्यायची. आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची. तोपर्यंत 200 ग्रॅम हळद आणि 100 ग्रॅम आलं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये 4 ते 5 मिरच्या देखील चिरून घेतलेल्या आहेत. आता हे मिश्रण आपलं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. पॅनमध्ये आपल्याला मोहरी आणि हिंग फोडणीला द्यायचं. यामध्ये हे तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि आपण चिरलेली हळद आणि आलं यामध्ये घालून घेतल्यानंतर 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. सगळे जिन्नस मिक्स केले की यामध्ये 2 लिंबांचा रस घालायचा आणि इथे आपलं हे थंडीसाठी उपयुक्त आलं आणि हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर कडकडीत गरम केलेलं तेल पूर्णपणे थंड करायचं आणि एका काचेच्या बरणीत हे लोणचं भरून ठेवल्यानंतर यावर तेल घालून ठेवायचं आणि झाकण लावून ही बरणी आपण हात न लागेल अशा ठिकाणी ठेवून द्यायची आहे. अशा प्रकारे लोणचं केलं की हे वर्षभर टिकून राहतं, अजिबात खराब होत नाही.